नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे दिव्या सकपाळ. सो तुमचं स्वागत आहे. आज श्रीराम नवमी स्पेशल मी मूग डाळीचा हलवा बनवणार आहे आणि आजपासून मी स्मॉल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग मंडळी, ही पहा गवारीची भाजी घेतली आहे, मी कालच घेतली आणि अशी मला बारीक पातळसड अशी खूप आवडते गवारची भाजी. सो घेतली आहे. चला मग आपण झटपट कट करूया उद्याच्या सकाळच्या टिफिनसाठी. सो आत्ताच तयारी करते कारण सकाळी ना खूप धावपळ होते, बरोबर की नाही. चला किचनमध्ये पोहोचलो आहे. लाईट लावून घेते. आता इथे मी क्लीन करून ठेवलं होतं किचन, तर ते सगळ्या गोष्टी लावून घेते. हे बघा, इथे मी भिजत ठेवलेली डाळ आणि कसली धम्म फुगली आहे. थोडं तिला पाणी नितळून देईन मी. साहित्याकडे वळूयात आपण मंडळी. सो इथे मी घेतलेला आहे गुळ पावडर. त्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू घेतले. तुम्ही बदाम, पिस्ता जे तुमच्याकडे आवडीचं आहे, घरातले खातील ते तुम्ही टाकू शकता. मी काजू घेतलेत. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ आणि वेलची पूड असेल तर वेलची पूड टाका. मी हे अख्खे टाकेल. आणि त्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे आणि इथे लागणार आहे आपल्याला आता हे भिजवलेले आहे. त्याला कसं सुकं करायचं हे ट्रिक पण मी तुम्हाला सांगेन. छान खडखडीत तवा तापू द्या. त्याच्यानंतर काही तेल तूप काहीच टाकायचं नाही. आपले डायरेक्टली मूग डाळ टाकायची आहे. डाळ हे बघा, आपली डाळ मस्तपैकी ना खरपूस आता ऑलमोस्ट भाजत आलेली आहे. आता म्हणजे ऍक्च्युली पाणी चाललेलं आहे छान प्रकारे निघून. हे बघा कसा खडखडीत आवाज. आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे गुळ पावडर, गुळ काही टाका आणि हे गुळाचं पाणी तयार करून घ्या. आणि तुम्हाला जर का टाकायचं आहे तर ह्याच्यातच मीठ टाका, तर ते बरं पण होईल. आणि हे वेलचीच्या 4-5 पाकळ्या आहेत ना, ते मी ह्याच्यामध्येच टाकते कारण आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर छान प्रकारे उकळ झाली आहे. हे बघा कसं ग्राइंड केलंय. एकदम बारीक पण नाही आणि जाड पण नाही. साहित्यामध्ये राहिलेलं मोठं साहित्य ते म्हणजे बेसन राहिलं बरं का. हे बघा, बेसन पाहिजे आपल्याला, महत्वाचं आहे. 2 वाटी मूग डाळीसाठी तुम्ही अर्धा वाटी बेसन घेऊ शकता. हे आहे प्रमाण. पहा, छान असं आपलं खरपूस भाजून घेतलेलं आहे बेसन. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे आपलं जे मेन आहे मूग डाळ, जी आपण क्रश करून घेतलेली आहे, ग्राइंड करून घेतलेली आहे मिक्सरमधून. त्याच्यानंतर आपलं हे टाकायचं आहे गुळाचं पाणी आणि अगदी पौष्टिक होऊन जाते मस्त, विदाऊट शुगर. म्हणजे खाऊ शकता तुम्ही सणासुदीला सुद्धा. आणि त्याच्यानंतर तुम्ही असे रोस्ट करू शकता तुम्ही. काही तुम्ही जे पण ड्रायफ्रूट्स खाता ते. आणि खूप गरम असल्यामुळे मी ते काही हातात घेतलं नाही, कसं बसं त्या वाटीमध्ये गरमागरम टाकलं. आणि त्याच्यानंतर बघा हे खूप भाजतं अजून पण हाताला. बघा इकडे डाळी वगैरेला मी ऊन दाखवून घेते चांगलं. आता आपण घेऊया तुळशीचं पान. बघा, मला आवडत नाही तुळशी तोडलेलं, म्हणून हे तुळशीचं पान छान प्रकारे धुवून घेऊया. त्यानंतर आहोंना आल्या काही ना काही सरबत लागतो. तसं मी एक आवळ्याचं सरबत ठेवून घेतलेलं आहे आणि टँग. सो इथे टँग त्यांना बनवलं आणि मला माहीतच नाही की त्यांनी व्हिडिओ ऑन केला. ते मी जस्ट आता व्हिडिओ एडिट करताना पाहिलं. चला म्हटलं ॲड करते. आणि इथे तूप ठेवून घेतलेलं आहे छान प्रकारे. आणि नैवेद्यासाठी आपल्याला लागतं ते तुळशीचं पान. अशा प्रकारे रेडी झालेला आहे आपला मूग डाळीचा हलवा. मी जिरं, 7-8 पाकळ्या लसणीच्या, थोडासा कढीपत्ता, भरभरून मिरच्या, मीठ, धना पावडर आवडीनुसार,
बघा तर आता आपली इथे भेंडीची भाजी पण तयार झालेली आहे आणि डाळीला घोसाळण्यासाठी बघा हे मी नवीन साहित्य घेतलेलं आहे. ते पण एक मला मूड अँड फूड जी आहे ना यूट्यूबर तिच्याकडून कळालं. ती छान प्रकारे ह्याने करत होती. मग मला मार्केटमध्ये मिळालं तर मी लगेच झडप घातल्याने लगेच घेऊन टाकलं आणि त्याच्यामुळे ना माझी डाळ एवढी सुंदर होते की डेली आता आम्ही डाळ करतो. आता दुसरं पण आहे माझ्याकडे डाळी घुसळण्याचं, पण त्याने ना सगळीकडे म्हणजे ॲक्च्युली उडतं, पण हे एक नंबर भेटले मला, खरंच खूप आवडलं. आणि त्याच्याने डाळ मस्त घोटली जाते आणि खूप छान प्रकारे, इवन आमची सरवण्याची डाळ पण खूप छान प्रकारे घोसळली जाते. तर चला आपली डाळ पण सुंदर प्रकारे रेडी झाली आहे आणि आता डेली वरण भात करतो, कारण की खूप छान घोसळली जाते ना ही डाळ म्हणून. त्यानंतर भात झालेला आहे, इथे झालेला आहे हलवा आणि आपली इथे भाजी सुद्धा छान तयार आहे. चला गॅस बंद करू. तर मंडळी चला आपण थाळीकडे वळूयात. आज आहे जेवायला लोणचं चवीसाठी, त्यानंतर भेंडीची भाजी साध्या पद्धतीने बट आमसुलं टाकून कोकम टाकून, त्यानंतर आहे जेवण जिरण्यासाठी मुळा आणि इथे गोडामध्ये आहे हलव्याचं लाडू बनवलेला आहे मूग डाळीचा आणि इथे आहे वरण भात. या मंडळी जेवायला.